हाय हॅलो नमस्कार. कसे सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. तर पहा, आजचा हा आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. कुणी पाहायला विसरू नका. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. आणि आजचा व्हिडिओ आहे आपला दिंडीचा, म्हणजे दिंडी सोहळ्याचा. तर चल बघा पुढे. नंतर मी आणि माझ्या पिल्लूचं छान छान आवरून घेतलं. तोपर्यंत ती स्कूलमधून आलेली होती. नंतर तिचंही आवरून घेतलं आणि दीदींनी आवरलं होतं. तर आम्ही बघा छान छान अशा रांगोळी वगैरे काढल्या होत्या. खूप सुंदर पूर्ण रोडपर्यंत रांगोळी काढलेली होती आणि त्या रांगोळीने खूप छान असं वाटत होतं. तर बघा अशी काय थोडीफार आम्ही सजावट केली होती, सगळ्यांनी मिळून केलेली होती. आणि तर आम्हाला तिकडून दिंडी आलेली, आम्ही सगळेजण जाणार होतो. म्हणजे आपण आडवं जायचं दिंडीला, तसं जाणार होतो सगळेजण. पण इतकी पुढं बघा तुम्ही काय झालं काय नाही. व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. आणि बघा माझं पिल्लू कसं छान मेकअप करून उभं राहिलेलं होतं, छान छान. आणि काय जर रांगोळी काढलं की त्याच्यावरून अशा गाड्या वगैरे जायच्या, मधून जर काढलं तर मग त्याच्यामुळे साईडनीच काढलं होतं. तर शिवांश बघा डान्स करत जवळजवळ आम्ही 2-3 किलोमीटर पायी चालत आलो होतो. पण काय झालं, अचानक दिंडी ना रोडच चुकला. ते दुसऱ्या मार्गाने गेलो. तर आम्ही काय, मग तिथं होतं पाणीपुरीचं स्टॉल. आमच्या इथल्या शेजारच्या काकांचं होतं. मग तिथं आम्ही बसलो पाणीपुरी खाण्यासाठी. तर बघा नंतर आली दिंडी, असे फटाके ते चालू राहिले. आणि चला तर आउटिंग वगैरे करायचं होतं आपल्याला, आम्ही नेगरीवाल्यांचं त्यांचं. आणि तोपर्यंत सगळं आउटिंग वगैरे घेतलेलं होतं अगोदर. तर मला किती छान वाटतं असं दिंडी वगैरे आल्यावर. तर चला आपण ते करून घेऊ आणि व्हिडिओ स्किप करू नका. खूप छान व्हिडिओ आहे. आणि बघा माझ्या कार्टूनने छान छान झेंडे घेतले, पण त्यांच्या जीवापेक्षा त्यांचे झेंडेच मोठे वाटत होते. तर Nanti kumpulan kan sangat dari Dara पाया पडते मग असं दारा बघतो असं दारा असं दारा धरलं जा
नंतर पाय वगैरे धुवून झाल्याच्या नंतर मस्त छान असं आरती वगैरे घेतली आम्ही सगळ्यांनी आणि खरंच खूप छान वाटत होतं. पण काय होत होतं ना, इतकी हवा सुटलेली होती, एक तर खूप लेट झालं होतं, वातावरण तर विचारूच नका, एवढं खराब वातावरण झालेलं होतं ना, खूप वातावरण खराब झालेलं होतं. दिवा तर कसल्याच प्रकारचा दिवा राहत नव्हता, दिवा विजतच होता. तर चला जाऊ द्या, पण पावसाने खूप मेहरबानी केली, त्या दिवशी पाऊस नाही आला आणि सगळे खूप असे हॅप्पी हॅप्पी वाटत होते. असं म्हणजे असं वाटत होतं ना, ती पब्लिक इथून जाऊच नाही. हा खरंच खूप अवघड आहे बरं का पायी चालायचं म्हणजे. नंतर सगळं आवरल्याच्या नंतर आम्ही घेतला महाप्रसाद सगळ्यांनी. तर बघा खूप छान अशी ही दिंडी वाटत होती आणि त्या समोर आम्ही जिथं राहतो त्यांच्या इथं समोरच ही दिंडी येते, पण खूप छान वाटत होतं. आणि तर बघा, पण इतकं वातावरण खराब झालेलं होतं ना, आणि जेवणाचा ही पण बघा तुम्ही, पदार्थ पण पहा इतके छान टेस्ट बाज लागत होते ना, ठेचा वगैरे ते सगळ्या काही गोष्टी बघा तुम्ही. आणि तर त्यानंतर मी व्हिडिओ एंड करायचं विसरूनच गेले. मग चला सकाळच्या नंतर ते चालले होते रिटर्न पुढच्या प्रवासासाठी. तर म्हणलं चला, व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी थोडंसं स्पीड वाढलेलं होतं. आणि ही बघा पब्लिक खूप जास्त पब्लिक होती आणि कितीही एवढे चालून हे करून त्यांच्या चेहऱ्यावर कसाही प्रकारचं असंही नव्हतं. खूप असे चेहरे त्यांचे फ्रेश फ्रेश वाटत होते. तर म्हणलं चला अजून थोडासा व्हिडिओ सकाळचाही करा आणि नंतर येणार पुढं चला म्हणलं, तोपर्यंत आपण थोडंसं पायी म्हणजे त्यांना पुढचं चालण्यासाठी थोडंसं आपण पण वाटं लावण्याकरता जावं म्हणलं. तर पहा सकाळी ते लवकर सुटले होते. नंतर त्यांचं चहा पाणी वगैरे झालं, सगळं झालं आणि नंतर ते पुढं त्यांच्या प्रवासासाठी निघालेलेच होते. तर बघा व्हिडिओ, आणि जे जे आपलं पूर्ण ओळखीचे जाऊ असं झालं ते कसे चला बाय बाय करीत होते. तर चला म्हणलं आपण जाऊ थोड्याच्या अंतरावर चालत. जेव्हा आम्ही थोडंफार गेलो चालत पुढं, तर पहा सकाळच्या पारी म्हणलं चला थोडंसं आपण पण वाटं लावण्याकरता जा. पर चला इथं म्हणजे आमच्या कॉलनीतलेच काही होते, तर त्यांनी तुळशी वगैरे घेतलेल्या होत्या. त्यांना इथून गेल्याच्या नंतर 10-15 मिनिटाच्या रोडवरच त्यांना नाश्ता होता आणि त्यांनी बघा किती छान प्रकारे त्यांनी अशी तयारी केली होती, रांगोळी वगैरे काढलेली होती, फटाके वगैरे वाजत होते आणि खूप छान प्रकारे असं त्यांनी अभंग वगैरे तिथं जे चालू होतं त्यांचं म्हणायचं वगैरे. तर बघा हे सगळं असं स्वागताची त्यांनी तयारी केलेली होती. छान वाटत होतं खरंच रांगोळी ते. असं त्यांना पण एक चालण्याचा असं हीच होऊन जातं, एक आनंदच होऊन जातो, जास्त हुरूप येतं जास्त चालण्याला पण त्यांना. आणि असं कंटाळा हे नाही येत बिलकुल, त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही कंटाळा नव्हता. तर चला त्यानंतर मग नाश्ता वगैरे घेतला त्यांनी. तर पाहिजे असं अभंग ते चालू होतं, नाश्ता करत सगळे बसलेले होते आणि सकाळचे 6:30 वाजले होते चक्क. मी तर इतक्या लवकर आंघोळ केलेली होती ना. तर चला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, छान आहे बघत राहा आणि व्हिडिओ नक्की आवडेल. तर कोणी नवीन असेल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा. खरंच खूप अवघड आहे पाय चालायचं, खरंच खूप अवघड आहे. तर चला तोपर्यंत बाय बाय.